न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। जीवनात यशस्वी होण्याचा मंत्र महाभारत देते, स्वामी गोविंददेवगिरीजी। महाभारत संदेश कथेस भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। सेलू 4 पुरुषार्थ, 4 आश्रम, 4 वर्ण, 4 साधना यांचे सर्व ज्ञान असलेला एकमेव महाभारत हा ग्रंथ आहे। नित्य महाभारत श्रवणाने बुद्धी तीक्ष्ण होते। यशस्वी होण्याचा मूलमंत्र महाभारत कथा देते असे प्रतिपादन स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांनी केले। सेलू शहरातील सातोना मयुरी पार्क परिसरातील अलंकापुरी नगरीत गुरुवार दिनांक मार्च 12 रोजी फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यात स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून महाभारत संदेश कथा प्रारंभ झाली। पुढे बोलताना स्वामी गोविंददेवगिरीजी म्हणाले की महाभारत भारतीय संस्कृतीचा ज्ञानकोश आहे। आपल्या समृद्ध संत परंपरेने दिलेला जय जय रामकृष्ण हरी हा केवळ जप करण्याचा मंत्र नाही, तर आपल्या जीवनाचा अभ्यासक्रम आहे। माणसाने वयाच्या 20व्या वर्षांपर्यंत रामकथेतून नीती शिकावी, तारुण्यात कसं जिंकावं ही युक्ती महाभारतातून शिकावी। माणसाने जीवनात कधीही हार मानू नये, झालेल्या चुका दुरुस्त करून जीवनाची वाटचाल करावी। केवळ महिला दिनीच नाही तर महिलांना रोज सन्मानाने वागवले पाहिजे। जी माणसं विवेक जागृत ठेवून जगतात, ज्यांनी क्रोध सोडून दिला, त्याला जीवनात पश्चाताप करण्याची वेळ येत नाही। हा संदेश महाभारत कथा देते, असेही स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज म्हणाले। प्रास्ताविक पंडित महाराज डाके यांनी केले। सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन संजय पिंपळगावकर यांनी केले। सावित्रीबाई बिहाणी, जयप्रकाशजी बिहाणी, किरण बिहाणी, रामनाना पाटील, माधुरी पाटील, नारायण मुसळे, गजानन आघाव, डॉक्टर आशिष डक, अशोक पटवारी, कचरू शेरे, ओमप्रकाश मेहता, पारस काला यांची विशेष उपस्थिती होती। भाविकांसाठी चिकलठाणा, खुर्द, कौसडी, हातनूर, गोडके पिंपरी, राणी वाहेगाव, प्रिंपुळा, करंजी, करजखेडा या गावातील गावकऱ्यांनी सेवा दिली। सकाळ सत्रात पारायणास आणि दुपार सत्रात महाभारत संदेश कथेस 15,000हून अधिक भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। परभणी जिल्हा ब्युरो चीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट।